तर हे हाय गाईस, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे, कारण का आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस, त्यामुळे इकडे सर्वत्रीकडे म्हणजे आमच्या गावाकडे आता आवणीला सुरुवात झालेली आहे। तर आम्ही ते लावायचे आहेत इकडे शेतावर, तर आम्ही ते आणायला चाललो आहे। दाजूसुद्धा सोबत आहे, आता मूठ घेऊन येणार आहेत आम्ही, त्याच्यानंतर मग लावणार आहेत। तर तुम्ही बघू शकता हा परिसर आहे, खूप सारा मी पडलो असतो। तर बघू शकता तुम्ही, असा हा आमचा मस्त शेतीचा परिसर आहे। तर बघू शकता तर तुम्ही पाहू शकता, हे आमचं शेत आहे, ही हिऱ्याची पाटी इकडे लावलंय ना संपूर्ण। जवळजवळ मी माझा दुपारची येल इथंच भरलेले। तर बघू शकता तुम्ही, हा मी भात लावलेले, मी आई आमचा आजो जानू काका आम्ही सर्वजण होतो आणि भात शेतीकडे लावणी केली। तर बघू शकता तिकडे आमचा शेतकरी राजा वर्षानुवर्ष काम करतो, आमचा मोठे बाबा सुद्धा आहे इकडे, आमची गँग आहे, आजी आजोबा सुद्धा लावतायत। तर सर्वजण एक विशिष्ट प्रकारचा माहोल झालाय, पण तेवढीच चिखलामध्ये सर्वांची हैराणी होते, कारण काय 10 दिवस काम केल्यानंतर अख्खा वर्षभर बसूनच खायचं असते, त्याच्यामुळे सर्वांना काम करायला काही वाटत नाही, त्या आनंदाने सर्वजण काम करतात। तर तुम्ही बघू शकता खास करून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि मोठे बाबा, तुला कसं वाटतंय शेतावर काम करून? खूप ते आनंदित आहे, कारण काय तो आता मुद्दांचा म्हणजे ओझा काय म्हणतात त्याला, एक वजा बांधायला लागलाय तो मुठांचा। तर तुम्ही बघू शकता ओझा बांधायला लागलाय, त्याच्यानंतर इकडे ट्रॅक्टर सुद्धा आहे। बघू शकता तुम्ही, इकडे माहोल क्रिएट झालेला आहे, सर्वांची लागवड चालू झालेली आहे, त्याच्यामुळं सर्वजण शेती करण्यासाठी आपली लागवड करण्यासाठी आहेत। तर बघू शकता तुम्ही सर्वांना व्ह्यू ऑफ नेचर। तर तुम्ही बघू शकता हे मंदाकिनीचं नटलेलं रूप आणि इकडे आमचा शेतीचा परिसर। तर तुम्ही पाहू शकता इकडे आमची मोठी आई सुद्धा आता भात खणते आहे। तर तुम्ही बघू शकता तिला, त्यांनी एका दिवसामध्ये एवढा भात खणलंय, तरी पण एकच येलेत एवढा भात खणून झालाय। इकडे संदीप काका सुद्धा आलेत, सर्व माणसं आलेले आहेत शेतीसाठी, कारण काय 10 दिवस काम केल्यानंतर पूर्ण वर्ष बसूनच खायचं असतं, त्याच्यामुळं सर्वजण शेतीचा आनंद घेत आहेत। आमच्या इथे खणून झाल्यानंतर मी सर्वांना थोडी थोडी मदत केली, मोठ्या आईला खणायला मदत केली, तर साईडचे शेतवाले होते त्यांना लावायला मदत केली, सर्वांना थोडी थोडी मदत केली। तर तुम्हाला आता थोड्याच वेळानं बघायला भेटणार आहे ती मदत मी कशी केली। तर नक्कीच तुम्ही बघा आणि माझ्यासोबत कंटिन्यू राहा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघा आता आम्ही कसा खणतो, आवणीची सुरुवात आहे ना, आता खणायला उतरतो। मोठ्याही तिकडे बघ, हे बघ कसा दोन्ही हाताने पण मला खणता येते, हे बघ। असा भात खणायचा, भात खणून झाल्यानंतर मग ही माती आहे ना, त्याची पाण्यामध्ये हे करून घ्यायची, मग लगे असं पुन्हा एकदा असंच करीत राहायचं, खणायचं, मूठ तयार होत जातोय। मला गाणी येत नाही, पण मी सहजासहजी गाणी शक्यतो बोलत नाही, ट्रेडिशनल गाणी म्हणायचं, काय सांगू राणी मला गावात। तर तुम्ही बघू शकता मूठ तयार। आता मूठ आहे आणि हा ठोकळा आहे, तर या ठोकळ्यावर असं घ्यायचं आणि असं लपकायचं, असं करत करत संपूर्ण खणून झाल्यानंतर मग असा आया घ्यायचा आणि असा चूर बांधून झाल्यानंतर मग असं बांधायचं।
तर तुम्ही मला पाहिलं असेल, मला लावता येतं, खणता येतं आणि अजून बरंच काही येतं, तर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. थोडी मस्तीसुद्धा होणार आहे शेतावर. आज रविवार आहे, त्याच्यामुळं सुट्टी आहे. तर बघू शकता तुम्ही परिसर, सर्वजण कामं करतायत. तर बघू शकता तुम्ही हा परिसर, ट्रॅक्टरसुद्धा येत आहेत. सर्वीकडे एकदम अवनीची सुरुवात असल्यामुळं खूप भारी आहे. तर फायनली आपल्या शेतामध्ये आलेलं आहे आणि आमच्याकडे आज अवनीची सुरुवात खणण्यापासून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, एवढंच खणायचं राहिलेलं आहे. इकडे आपल्या मातोश्री आणि पिताश्रीसुद्धा आहेत. तर आईला तुम्ही बघू शकता खणते. पाऊस येऊन गेला असल्यामुळे तिचा मेन कापड, एक बचावासाठी मेन कापड असतं ते तिने घातलंय. तर आता मी मस्तपैकी खणणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हा एक आमचं शेत आहे. त्याच्यानंतर मग तिकडे एक शेत आहे, तिकडे एक शेत आहे. सर्वकडे आमची शेतं आहेत, चहूबाजूनी शेतं आहेत आणि तिकडे परशुरामाच्या मंदिराकडे पण शेत आहे. तर आता आमची 2-4 दिवसात अवनी होणार आहे आणि तुम्ही पण जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर नक्की आमच्याकडे या सर्वांनी. तर नक्कीच. तर तुम्ही बघू शकता, हा आमचा परिसर आहे. इकडे सर्वांची शेती आहे आणि सर्वजण अवनी करण्यासाठी उतरलेले आहेत. तर तुम्ही सर्वांना बघू शकता. तुम्ही बघू शकता आमच्या शेतकरी राजाचा आता सध्याचा ट्रेंड हा पॉवर टेलर. तर बघू शकता, चिखल करायला लावलाय. चिखल करायला सुरुवात चालू आहे. थोड्याच वेळाने इथे लावणार आहेत. तर हाय गाईज, फायनली अशा प्रकारे मी आज खणून आणि लावून सर्वांच्या शेतावरून फिरून चाललो आहे आज घरी. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आणि सर्वांना पाठवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.